तर मुंबादेवी ही मूळची आगरी आणि कोळी लोकांची देवी, म्हणजे मराठी आगरी आणि कोळी लोकांची देवी. इथं आल्यावरती एक गोष्ट मला जाणवली, मुंबई सर्वांना सामावून घेते असं म्हणतात आणि मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई असं नाव पडलेलं आहे. गोष्ट काय जाणवली मला इथं, आपण बघा कर्नाटकांमधल्या मंदिरांमध्ये गेलो तर आपल्याला कर्नाटकात आल्याचा फील येतो, गुजरातमधल्या मंदिरात गेलो तर गुजरातमध्ये आल्याचा आपल्याला फील येतो, तसंच युपी बिहार इथल्या मंदिरांमध्ये गेलो की तिथे गेल्याचा फील येतो, वैष्णोदेवीला गेलो की वैष्णोदेवीला गेल्याचा फील येतो. मात्र मुंबईतल्या मुंबादेवी मंदिरात किंवा तशा मंदिरांमध्ये गेल्यावर देखील तुम्ही युपी बिहार किंवा वैष्णोदेवीच्या मंदिरात आल्याचाच फील येतो. इथं बाहेर मंदिर परिसरात मराठी पण राहिलं असं मला बिलकुलच वाटत नाही आहे, कारण पूजा साहित्य विकणारे सर्व विक्रेते जे आहेत ते बऱ्यापैकी अमराठी दिसत आहेत मला, म्हणजे हाताच्या बोटावर मोजणारे असेल. आणि पूजा साहित्याचा जो प्रकार आहे तो सगळा वैष्णोदेवी युपी बिहार उवारीच्या बाजूला असतो तसा. आता आपण महाराष्ट्रात मुंबईत आलो आहे तर आपल्या पद्धतीच्या ओटी आणि पूजा साहित्य दिसायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे. असं शेवटी समरसता आहे ही येऊ घातलेली. मुंबई सर्वांना सामावून घेते, हे सामावून घेत असताना मराठी माणूस कुठं आहे प्रत्येकाने विचार करायचा, वाद घालण्यापेक्षा विचार केलेला जास्त बरा. बाय.